त्रियानुसया माता की जय। गुरुवर्य यदुवन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। जैसा प्रपंचिकाचा हेत कामधनावरे अति प्रीत, तैसा साख्य तत्व जाणिजे ते जैसी बाळकासी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। चालू असलेली कथा आणि कथेला सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक। ह्या ठिकाणचे अधिष्ठान मुक्ती असणारे आमचे मार्गदर्शक, आमच्या परिसराचं वैभव, ज्यांना रामायणाचार्य म्हणून धरल्या जातं असं असणारं व्यक्तिमत्व, हरिभक्त पारायण, दत्तभक्त पारायण, गंगाधर माऊली भुत्ते, त्यानंतर गान कोकिळा म्हणून प्रसिद्ध असणारे आमच्या परिसराचं वैभव, दत्तभक्त पारायण, हरिभक्त पारायण, मृदंगाचार्य, उत्कृष्ट गायक जे संगीतामध्ये काम करत आहेत, कालच आमच्या साहेबराव पडलांच्या संगीतामध्ये काम केलेत अशा असणारे देवानंद पाटील यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आता सांगायला लागले नवविधा भक्ती। आणि नवविधा भक्तीमधली प्रथम भक्ती किंवा पहिली भक्ती जी आहे ती श्रवण आहे। आणि म्हणून नवविधा भक्तीमध्ये आपण एक भक्ती करताय सर्व श्रोते मायबाप, आणि म्हणून आपल्या सुद्धा चरणावरती नतमस्तक आणि सेवेला सुरुवात। सख्यत्व अशा पद्धतीने सांगायला लागलं। सख्यत्व कोणी केलं तर भरत भक्तीचा विसावा या नयनं काय तर चंदनाच्या संगे त्या ठिकाणी एखादा बाबळाच्या झाडाखाली जरी चंद्रावरून आलेला वारा गेला तरी तो सुद्धा चंदनासारखा सुवास देतोय। त्या न्यायानं त्या ठिकाणी भरतजीने असणारं सख्यत्व असणारी भक्ती केली। आणि कशा पद्धतीनं एखादा धनलोभी आहे आणि धनलोभी त्या धनावरती अशा पद्धतीनं प्रेम करतो, त्या ठिकाणी असणारं भाव धरतो, माझं धन केलं तर माझं काही खरं नाही असं जसं बाळगतो, त्या न्यायाने या ठिकाणी सांगायला लागले। जैसा सुतार जंत्री कोलता धरी वरी तो मोक्ष प्राप्ती होय। जसा सुतार नावाचा पक्ष असतोय आणि जशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी असणारा त्याचा जे हेतू आहे तो हेतू त्या ठिकाणी धरतो, त्या न्यायानं भजनावरचं लक्ष हे अत्यंत सख्यत्व करणारा व्यक्ती त्या ठिकाणी सोडत नाहीये। अशा पद्धतीनं तो केल्याच्या नंतर मात्र त्याला मोक्षाची प्राप्ती होते। नववी भक्ती आत्मनिवेदना हे सर्व भक्तीचे सार माया ममतत्वाचे निरसन उरली ती केवळ वस्तू। आणि म्हणून नववी असणारी भक्ती, नवविधामधील भक्तीमधील सर्व त्या ठिकाणी शेवटची असणारी भक्ती आत्मनिवेदन। आणि आत्मनिवेदन भक्ती त्या ठिकाणी केल्याच्या नंतर सांगायला लागले काय तर देहावरचं भान त्या ठिकाणी विसरतो आणि हे सर्व भक्तीचं सार आहे। आणि म्हणून मायामय जो असणारं तत्व आहे त्या सर्व मायामय तत्वाचं निरस त्या ठिकाणी निरसन होतं। आणि तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध घर केले रीते या नेनं जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत अशा पद्धतीची अवस्था होते। पंचकरण सप्त करण सप्त देहाचे शोषण 40 कुळ उद्धरण गुरु कृपे अनुभवावे। आणि म्हणून अशा
देह असतील त्या सर्वाचा जर शोध घ्यायचा असेल तर कोणाचं गुरुचा अवतार त्या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे. आणि म्हणून गुरु कृपेशिवाय किंवा अनुभव आल्याशिवाय त्या ठिकाणी असणारा हे प्राप्त होऊ शकत नाहीये. दो प्रकारे जाणीजे एक आवर परावर ओळखी जे यातीत जे असी जे ते सांगावया वाट नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं दोन प्रकार सांगायला लागले, एक आवर आणि एक पर. अशा पद्धतीचे असणारे दोन प्रकार आहेत. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतोय अशा पद्धतीनं आपण श्रवण करावं असं कोणतं बोलायला लागले. परी तुझे भाग्य थोरा तुझा निरोपितो साचार तुझा तुझी गोप्य कर प्रगट कोणासी करून दे. आणि म्हणून नामधारक का तुझं कसं आहे तर भाग्य थोर आहे. कशा पद्धतीनं तर पूर्व पुण्य ज्यांची असे न पुण्याई तोची मुखी गाया त्या ठिकाणी हरीचे नाम. याने ना तुझं भाग्य आहे, तुझं पूर्व पुण्य त्या ठिकाणी चांगलं आहे. आणि म्हणून तुला असणारं निरूपण ऐकायला मिळाले त्या ठिकाणी. अशा पद्धतीनं कोणतं कवी करते या ठिकाणी बोलतात. ते जाणीव नेनिव ते भावना अभाव मायामय कल्पनिक सर्व सरसर बोलता नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी कसं तर जाणीव नेणीवला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी भाव नाही किंवा अभाव नाही. आणि अशा पद्धतीनं मायामय काल्पनिक असं असणार सर्व आहे. आणि म्हणून सार विचार करून असणार हे असणार काय तर संसार रूपी करायचं आहे. सच्चिदानंद त्रिपुटी गळा विचारले आत्मा परात्मा बोली राहिली देहा विदेयात हित जे. आणि म्हणून हे सर्व झाल्याच्या नंतर मात्र जी त्रिपुटी आहे ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्या ठिकाणी भिडते. आणि अशा पद्धतीनं आत्मा आणि परमात्मा जे आपण त्या ठिकाणी जे असणार परमात्मा आहे त्या परमात्मात देव पाहावया गेलो माझा मीच देव झालो या न्यायाची अवस्था होते. अध्यात्म ध्यान निरसना ब्रह्मज्ञान राहिले मौन धरुणा वेदशास्त्राचे भांडणा राहिले बडबड करिता. आणि म्हणून हे अध्यात्म ज्ञानाचं निरसन आहे. आणि अशा पद्धतीनं ज्ञानाचं निरसन करताना ब्रह्मज्ञान सुद्धा त्या ठिकाणी मौन धरून राहावं अशा पद्धतीनं होतं. आणि आता त्या ठिकाणी सांगायला लागले वेदशास्त्राचं भांडण सुद्धा त्या ठिकाणी कशामुळे होतं तरी अध्यात्मामुळे झाल्यासारखं होतंय अशा पद्धतीनं. आणि बाकी मात्र तुम्ही आम्ही या ठिकाणी बडबड केल्यासारखं होतं. वाचा वेडावली बोलता जाना सद्गदित झाले अंतकरण नेत्र वाटे चाले अश्रू भरुना अष्टभावे दाटले. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी नामधारकाला सांगायला लागले. आणि सांगताना मात्र अंतकरण सद्गतीत झालेलं आहे. अष्टभाव त्या ठिकाणी दाटायला लागले. अष्टभाव म्हणजे जशा पद्धतीने एखादी वेळूची काठी असते खाली टाकल्याच्या नंतर जसं पूर्ण स्पर्श त्या ठिकाणी जमिनीला होतो त्याने अष्टभाव दाटून यायला लागले. आणि अष्टभाव दाटून येऊन आनंदाश्रू नयनामधून व्हायला लागले. हृदय सद्गदित व्हायला लागलं. आणि मग काय झालं सद्गदित होनी बसवराज मने धन्य भाग्य पूर्वज मजशी भेटले सद्गुरु महाराज अधिकार निरसा होया. आणि म्हणून अशा पद्धतीनं बोलताना मात्र सद्गतीत झाले
आणि म्हणायला लागले माझं धन्य आहे, भाग्य आहे, कारण माझे पूर्वज त्या ठिकाणी काय पुण्याच्या राशी त्या ठिकाणी केल्या, बहुत सुकृतांची जोडी, अशा पद्धतीचं सुकृत माझ्या पदरी होतं, माझ्या पूर्वजांचं त्या ठिकाणी पुण्य आज मला फळाला यायला लागलं. कशामुळं? तर तमसोरमा ज्योतिर्गमय या न्यायानं अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्यासाठी मला गुरूंचं दर्शन झालं, मला गुरूंचं मार्गदर्शन लाभलं. अशा पद्धतीनं बोलताना मात्र बसवराज सद्गदित व्हायला लागले. कायवान स्वामीची थोरी जशी उपमा नदीचे निर्धारी समाधी लागली अंतरी शब्द न कुठे वाचे. आणि म्हणून अशा पद्धतीनं काय माझ्या स्वामींची थोडी वर्णन करावी, कसं तर काय द्यावे त्याची व्हावी उत्तराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. या न्यायानं काय वर्णन करावं स्वामी तुमचं, कारण मला त्या ठिकाणी अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं काम आपण केलं आणि मला या ठिकाणी समाधी लागलेली आहे. कशामुळं? तर आपल्या असणाऱ्या या ठिकाणी त्या असणाऱ्या आपल्या उपदेशामुळं, आणि मी मात्र आता काय तर माझं भाग्य थोर आहे. अशा पद्धतीनं बसवराजांना वाटायला लागलं. ती असे अमृतपाना वर्षानी वर्षे घना वा वा. तुझ काळ्याचे मिष्टान तैसे झाले बसवराया आणि म्हणून अशा पद्धतीनं सांगायला लागले एखादा त्या ठिकाणी कुठं तर मरण अवस्थेमध्ये प्राण आला कंठा, अशा पद्धतीची अवस्था आहे आणि अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये त्याला अमृत मिळावं. कसं? तर लोहाचे कणक होय हे सामर्थ्य परिचित आहे, मृत ही जीवित होय अमृत संजीवनी. एखादा मरणाच्या दाढेत आहे आणि मरणाच्या दाढेतल्या व्यक्तीला अमृतपान मिळावं आणि अमृतपान मिळाल्याच्या नंतर त्याची जी अवस्था होते किंवा पुढे जाऊन सांगायला लागले पीक त्या ठिकाणी जमिनीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे. आता पिकाचं अंत आला की काय अशा पद्धतीनं वाटायला लागलं. एखाद्या दिवसामध्ये पाऊस जर पडला नाही तर ते पीक असणार उद्ध्वस्त होते अशा अवस्थेमध्ये आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी वर्षा व्हावा किंवा पाणी पडल्याच्या नंतर जसा पिकाला आनंद होतो किंवा पुढे जाऊन सांगायला लागले अहो एक दुष्काळ आपण ऐकलेला आहे काय 1993च्या पूर्वी दुष्काळ होता म्हणतात आणि त्यावेळेस आंबाड्याच्या भाकरी खात होत्या असं पूर्वीचे सर्व वृद्ध म्हणतात. आणि अशा अवस्थेमध्ये त्या माणसांना एखादा मिष्टान्न षड्रस अन्न मिळाल्याच्या नंतर त्यांची जी अवस्था होती ती अवस्था बसवांनाची व्हायला लागली. त्या समाधीचे सुख सांगता वाचेसी नये बोलता शिष्य आणि सद्गुरु नाता याचा अनुभवा साधक. आणि म्हणून ह्यांचं माझ्या जे समाधीचं सुख आहे किंवा मला काय प्राप्त झालं हे सांगणं शक्य नाही, कारण शिष्यावरती गुरूंनी त्या ठिकाणी कृपाशीर्वाद केलेला आहे. आणि म्हणून हे जे मला मिळालं हे मिळाल्याच्या नंतर अनुभवच घ्यावा लागतोय आणि अनुभव घेतल्याशिवाय ह्याचा असणारा काय मिळालं हे कळत नाही आणि ह्याचा सुख मला वाचन वर्णन करता येत नाहीये. अशा पद्धतीनं बसवराज त्या ठिकाणी बोलायला लागले. समाधीचं पाहता कौतुक वा वा. वेडावती ब्रह्मादिका समाधी लाविता संत साधक परिते माया मृगज. आणि म्हणून हे जी समाधी आहे या समाधीचं कौतुक पाहण्यासाठी किंवा कौतुक बघितल्याच्या नंतर ब्रह्माधिक असणारे सर्वजण वेडावतील. आणि म्हणून ही समाधी कशी लागली हे संतांनी जाणलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे असणार जे मायारूपी असणारा मृगजाळ आहे त्या मृगजाळामधून समाधीचं सुख काय हे मला आज अनुभवायला मिळालं. मग शिष्याची समाधी निरसना करुणा सन्मुखे बैसविले स्वास्थाने मने ऐक बापा भक्ता शिरोमणी वचनासी चित्त दिजे. आणि म्हणून अशा पद्धतीनं
भक्तांची किंवा त्या बसवराजांची जी समाधी लागलेली आहे त्या समाधीच्या अवस्थेमधून गुरु आत्ताने त्यांना विभक्त करायला लागले, वेगळं करायला लागले आणि म्हणायला लागले तू भक्त शिरोमणी आहे. आणि अशा अर्थाने भक्त शिरोमणी आता काय कर तर चित्त त्या ठिकाणी दे आणि चित्त वचनावरती चित्त देऊन मी काय सांगतो ते नीट त्या ठिकाणी आहे अशा पद्धतीनं बोलायला लागले. धर्माचे मुक्त नाम हो हो या मोहासी करी भस्मा जेने पाविजे मोक्षधामा सर्वासी ते अगम्य. अहो मोक्ष प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीमध्ये येणारी एक अडचण ती म्हणजे कोणती तर माया. आणि म्हणून माया रूपी जो मोह आहे आणि माया रूपी मोह त्या ठिकाणी त्याला काय तर तण अग्नी मिळे समरस्त झाले. एखादं तण त्या ठिकाणी अग्नी लागल्याच्या नंतर जसं भस्म होत आहे त्याने हा जो माया आहे मोह आहे आणि माया मोहाला त्या ठिकाणी माया मोह त्यागून मोक्षाची प्राप्ती करण्यासाठी त्या ठिकाणी चित्त द्या. काय वर्णू नामाचे महिमान हो हो कोणाची प्राप्ती नाही जाण बरं. माझी कृपा परिपूर्ण तरी त्यासीच लाभेल. आणि म्हणून नामाचं जे महिमान आहे ते नामाचं महिमान काय तर नामाचं महिमान काय आहे किंवा हे कोणालाही प्राप्त होत नाही. ह्याला प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंची त्या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे, सद्गुरूंचा त्या ठिकाणी कृपा आशीर्वाद पाहिजे आणि त्यांनाच हे नामामृत संजीवनी प्राप्त होते. नामा बरोनी अनंत ब्रह्मांड ओवाळून की जे अखंड नामा सारिके भेंड नाही अनिक पाहता. अहो नाम साराचे सारा तर नाम आणि नामावरून त्या ठिकाणी अनंत ब्रह्मांड ओवाळून टाकावं असं असणारं नाम आहे. आणि म्हणून असणारं नाम आपण या ठिकाणी जपावं. नामासारखे नाही सारजे सर्वातील दुर्लभ गोचर आमाशी नकळे ज्याचा पार इतराचा पाड कोण. आणि म्हणून असं असणारं नाम अशा असणाऱ्या नामाचं सार जे आहे ते अनंत ब्रह्मांड असणारं त्या ब्रह्मांडातील जे मुख्य काय असेल किंवा त्या तरती हा बरोबरचा नामधारकाचा ठसा नाम घेतल्याच्या नंतर मात्र निश्चित अशा पद्धतीने मोक्षाची प्राप्ती होते. आणि अशा असणाऱ्या नामांचं महिमान त्या ठिकाणी सांगायला लागले. समस्त गण गंधर्व विद्याधर स्तुती करते वारंवार बाबा. ऋषी दैवता समग्र ज्याची कीर्ती वर्णिते. आणि म्हणून समस्त गाणे गंधर्व गायक असतील गंधर्व असतील किंवा जे विद्याधर आहेत ते सर्वजण काय करतात तर नामाची स्तुती करतात. ऋषी असतील त्या ठिकाणी दैवत असतील ते समग्र ज्याचं वर्णन करतात ते फक्त आणि फक्त नामाचं आहे. अनंत शक्तीचा परिवार वेदा सहित समस्त अवतार परिसावे सर्वासी अपरंपार वाचे बोलता नाही. आणि नाम कोण कोण घेतलेलं आहे तर अनंत जे देवी दैवत आहे ते देवी दैवत आणि समस्त अवतार या सर्वांनी अपरंपार अशा पद्धतीचं नाम आणि या नामाचा जप केलेला आहे. ऐसे नाम सापडे हो हो माया मोह तात्काळ बुडे बरं. देते भव भय कैसे या बापुडे मोक्ष स्थानी रे गमोहे. आणि म्हणून ह्या असणार माया जो माया रूपी मोह जो आहे तो मोह तात्काळ जातो. कशामुळं नामामुळं. आणि म्हणून भव भय असणार त्याची चिंता असणार नाहीये. कशामुळं तर नाम घेतल्यामुळं. काय तर नाम घेता वाया गेला सांगा कोणी ऐकिला. आणि या नाही ना नाम घेतल्याच्या नंतर मात्र निश्चित अशा पद्धतीने मोक्षाची प्राप्ती होते. अशा पद्धतीने कवी करते बोलतात. ऐसे तुझ निरोपितो नामा जे सारा सार उत्तमात्मा आम्ही प्रसन्न झालो भक्तोत्तमा
रतना बहु के आणि म्हणून असं असणार ना, मी काय करणार आहे तर तुला निरूपण करणार आहे, तुला सांगणार आहे जे सारासार आहे, उत्तमोत्तम आहे असं असणार नाम. त्या ठिकाणी कशामुळं तर तू भक्तोत्तम आहे आणि त्यामुळं आम्ही प्रसन्न झालो आणि म्हणून आम्ही तुला नाम देतोय. याला तू जतन कर. हे धर्माचे श्रीमुख स्मरिता विसरे भव दुःख ज्ञान भक्ती वैराग्य सार देख ते तुझा निरोपिना. आणि हे धर्माचं जे श्रीमुख आहे कशा बोलतं तर नाम आणि म्हणून काय तर रात्रंदिवस ध्यान आहे ना, रात्र आणि दिवस त्या नामाचा असणार तू विसर पडू देऊ नको, त्याचं स्मरण कर. आणि हे असणार ज्ञान भक्ती वैराग्याचा सार सुद्धा नाम आहे आणि म्हणून असा असणार सार मी तुला निरूपण करणार आहे. हे सर्वाशी जरी प्राप्त होय तरी भावना कैसी राहे हे माया विद्येचे लागव पाहे या मोक्ष मार्गाशी लावून देती. आणि म्हणून हे असणारं नाम हे कोणाला तर सर्वाला प्राप्त होत नाहीये. हे असं असणारं नाम पूर्व पुण्य ज्यांची पुण्य असेल पुण्य आहे, असं असणारं ज्यांची पूर्व पुण्य ज्यांची पुण्य आहे त्यांना हे प्राप्त होतं. आणि म्हणून हे नाम मी तुला देतो आहे आणि हे नाम घेतल्याच्या नंतर माया अविद्येचं लाघव त्या ठिकाणी राहणार नाही आणि निश्चित अशा पद्धतीनं तुला मोक्षाची प्राप्ती करून देईल. वेद त्रिकांड होनी वा वा. जलिस्थळी काष्टी पाशानी अविद्यामय दैवता स्थापोनी सर्व जगासी मोहनी घालती. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगायला लागले त्रिकांड होऊन. त्रिकांड कोणते तर धर्मकांड, कर्मकांड आणि उपासना कांड अशा असणारे त्रिकांड. आणि ह्या त्रिकांडापासून ते त्या ठिकाणी वेद झालेले आहेत आणि जळी स्थळी काष्टी पाशाने अशा असणाऱ्या सर्व ठिकाणी अविद्यारूपी त्या ठिकाणी दैवता स्थापून सर्व जगावर मोहिनी त्या ठिकाणी घातलेले आहे. अशा पद्धतीने बोलते होय. उपासना कांड प्रस्थिती अविद्यामय दैवता स्थापोनी उपासना कांड स्थापिती तीर्थव्रत दोषावर तिथी क्षेत्र पुण्यवान होते यज्ञ यागी अधिक आणि म्हणून उपासना कांड जे आहे त्या उपासना कांडामुळं तीर्थ व्रत प्रदोष वार तिथी हे असणार क्षेत्र सुद्धा पावन होतं आणि अशा असणार यज्ञ याग अधिक सर्व कार्य या कांडामध्ये होतात. अशा पद्धतीने या ठिकाणी बोलायला लागले. ऐसे अनंत ब्रह्मांड व्यापक विद्यामय प्रचंड घडामोडी करे उदंड परिस्वरूपाचा पार न कळू देती. आणि म्हणून अशा प्रकारचे असे ऐशे अनंत ब्रह्मांड अशा असणारे अनंत ब्रह्मांड आहे आणि ह्या सर्व ब्रह्मांडामध्ये अविद्या रूपी मय जे आहे, अविद्या रूपी अंधकार जो आहे तो प्रचंड व्यापक आहे, प्रचंड व्यापलेला आहे. आणि म्हणून अविद्येमुळं हे असणारे काय तर जो नाम आहे त्या नामाला त्या ठिकाणी विसरतात. आणि म्हणून आणि हे जे दैवत आहे ते स्वस्वरूपाचा जो पार आहे तो पार त्या ठिकाणी कळू देत नाहीये. सांगू बसवराया ऐशी चराचर व्यापक माया भूलविलो भव जळात पडले मानवा ऋषी मुनी पय दैवत. बसवराया किती सांगू तुम्हाला अशा पद्धतीची माया जी आहे ती चराचर व्यापक आहे, सर्व ब्रह्मांडामध्ये ही माया व्यापक आहे. आणि ह्या मायेनं कोणाला तर मानवाला तर भव पाशामध्ये त्या ठिकाणी टाकलेलं आहे, भुलवलेलं आहे. नवे नवे ऋषी असतील, मुनी असतील, दैवत असतील, या सर्वांना सुद्धा त्या अविद्या रूपी मायेमध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे. अशा पद्धतीने सांगायला लागले. जीवात्म्याची आम्हा मोठी कळवळ
जैसा पक्षी जाळया माझे फडफडा तैसे झाले सर्वा परत अविद्येच्या पूर्वमात जगाशी नाडिले. अहो पुढे जाऊन सांगायला लागले कसं तर एखादा पारधी आला आणि पारध्यानं त्या ठिकाणी दाणे टाकले ते पक्षी यावं अशा पद्धतीची त्यांनी व्यवस्था केली आणि त्या दाण्याच्या मोहापायी त्या दाण्याच्या मला खायला मिळतंय ह्या मोहापायी त्या जाळ्यामध्ये पक्षी जावा आणि गेल्याच्या नंतर त्याची जशी अवस्था होते तो जसा फडफड करतोय किंवा पुढे जाऊन एखादा मासा आहे आणि माशाला त्या पाण्याच्या बाहेर काढल्याच्या नंतर तसं तर जीवना वेगळी मासोळी तैसा दुका तळमळी या न्यायानं पाण्याच्या बाहेर काढलेला मासा जसा तळमळ करतोय त्या न्यायानं आमची अवस्था व्हायला लागली. कशामुळं तर अविद्येमुळं, कशामुळं तर या मायेमुळं. अशा पद्धतीने कवी कधी बोलतात. जीवात्म्याच्या मोठी कळकळ आम्ही देऊ ज्ञान भांडवल ज्ञानशास्त्राचे बळ केवळ माया दलाने वाटे जे. आणि म्हणून अशा पद्धतीनं बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळा म्हणून या. अहो, हे जण बुडतंय आणि जण बुडतोय आणि म्हणून आम्हाला हे पाहवत नाहीये, आम्हाला कळवा येतोय आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय अशा पद्धतीनं आमचं कार्यच आहे. जगाच्या कल्याणात संतांची विभूती देह कष्ट भीती परोपकारे जगाचं हित व्हावं, जगाचं या ठिकाणी कल्याण व्हावं आणि म्हणून आम्ही आमचा देह त्या ठिकाणी झिजवतोय आणि अशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला ज्ञानामृत देतोय आणि म्हणून या ज्ञानामृताच्या बळावर, या ज्ञानाच्या शस्त्राच्या बळावर तुम्ही मात्र हे मायाजाळ त्या ठिकाणी निवडशाल किंवा मायाजाळामधून बाहेर येशाल. ह्याला काय करावं लागतं तर ज्ञानार्जन त्या ठिकाणी करावं लागतं आणि मी तुला हे ज्ञानार्जन देतोय अशा पद्धतीनं बोलतात. या कारण गुरु संप्रदाय लाविला परी कोणी न ओळखीला. मग सद्गुरुने कोण कैसा त्याला ऐसी सर्व भ्रांती पाडली. आणि म्हणून हे जण बुडतंय, हे जण अविद्या रूपी मोहामध्ये मायामध्ये त्या ठिकाणी गुरफटलेलं आहे आणि म्हणून ह्या गुरफटलेल्या जणाला काय तर अवतार तुम्हा धरावा या कारण उद्धराया जड जीवा. आणि म्हणून जड जीव, जड म्हणजे कोण तर तुम्ही आम्ही. जड म्हणजे काय तर माऊली ज्ञानोबा यांनी चालवलेली भिंत म्हणजे जड आणि जीव म्हणजे काय तर रेड्यामुखी बोलवलेलं वेद तो जीव. आणि संतांमुळं काय तर संतांच्या आशीर्वादामुळं तुम्ही आम्ही या ठिकाणी करतोय. त्यानंतर जड म्हणजे ती भिंतीचा उद्धार माऊली ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादामुळे झाला. काही पुढे जाऊन जीव अहो रेडा ज्याला आपण काय तर ज्याला बुद्धी नाही असं म्हणतो असा असणारा रेडा वेद बोलतोय. हे कशामुळं तर संतांचा त्या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त झाला आणि म्हणून ह्या कारणासाठी आम्ही हा संप्रदाय केलेला आहे, हा संप्रदाय सुरू केलेला आहे. परंतु हे जे असणारा अज्ञानी जण आहेत ते ओळखलेले नाहीयेत. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. या न्यायानं हे जण आंधळ आहे आणि म्हणून कोण सद्गुरु, कुठला सद्गुरु, सद्गुरूला काय करावं अशा भ्रांतीमध्ये तो जण पडलेला आहे, हे जण पडलेला आहे. म्हणून तू काय कर तर ह्या नामाची कास धर. प्रभू बोले प्रेमे करुणा धन्य बस्वराया तुझे भाग्य जाण माझ्या वचनाचे ग्राहिक होऊन मोक्ष मार्गी लागला. आणि म्हणून त्या ठिकाणी अल्लमा प्रभू बसवांना म्हणायला लागले काय तर प्रेमे करून प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. या न्यायानं प्रेमानं त्या ठिकाणी बोलायला लागले बसवांना तुझं भाग्य धन्य आहे, तू धन्य आहे.
कसं तर कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा या नयेनं तुझं धन्य आहेस तू, तुझे माता पिता धन्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझ्या रुपये असणारं दुकान आणि माझ्या रुपये असणाऱ्या दुकानामध्ये तू ग्राहक म्हणून आलास आणि माझ्या वचनावरती विश्वास या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि म्हणून निश्चित अशा पद्धतीनं मोक्षाचा मार्गाला तू लागलेला आहे. देवानो भाग्याची जोड ऐसी कोणासी नाही आवड, जनासी न लागे सर्वास गोड, मनोनी बंधनी पडली. अरे बसवण्णा, तुझ्या भाग्याची जी जोड आहे, तुझ्या भाग्याचं वर्णन काय वर्णन करू, एवढं मोठं भाग्य तुझं आहे. कारण हे जे आहे काय तर हे असणारं नाम भजन काय तर कीर्तन हे कोणालाही आवडत नाही बरं का, हे जणाला गोड लागत नाहीये. आणि म्हणून तू खूप भाग्यवान आहे आणि भाग्यवान आहेस. आणि म्हणून तुला असणारं माझी या ठिकाणी संगती मिळालेली आहे. तुझ्या असणारं तू या ठिकाणी माझ्या बंधनामध्ये पडलेला आहे. तू भाग्यवान आहे. कसं तर भाग्यवंता घरी भजन पूजन ह्याने तू भाग्यवान आहे. अशा पद्धतीनं अल्लमा प्रभू बसवण्णाला बोलायला लागले. भैरवी घ्या के बसवना भक्तो परिशुद्धी आपुले नकळे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर ऐक बसवण्णा, तू कोण आहेस तर भक्तोत्तम आहे आणि भक्तोत्तम आहे. म्हणून मी तुला सांगतोय हे परत ज्ञानाचं जे ज्ञान आहे ह्या ज्ञानाचा महिमा कोणालाही कळत नाही बरं का. ह्याला काय तर येते पाहिजे जातीचे ज्ञान आहे ना, हे कोणालाही कळत नाहीये. आणि हे सर्व असणारे संशयामध्ये बुडालेले आहेत. आणि स्वतःचा जो उद्धार आहे, स्वतःचा त्या ठिकाणी उद्धार कसा व्हावा हे यांना कळत नाहीये. हे आदम आहे, परंतु तुला ह्या असणारा नामाचा महिमा कळाला आणि म्हणून तू ह्या असणाऱ्या मार्गामध्ये आलेला आहेस. आणि म्हणून काय तर आपुल आले हित शुद्ध करा ह्या तू स्वतःच असणारं हित कर, तुला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. अशा पद्धतीनं कोणतर अल्लमा प्रभू ह्या ठिकाणी बसवण्णाला बोलायला लागले. दत्तात्रय महाराज की जय. आणि म्हणून झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवंताच्या चरणावरती समर्पित ज्ञानव्रत वयोव्रत तपव्रत अशी असणारी श्रोते मंडळी ह्या ठिकाणचे गुण अशा पद्धतीचे वाचक सूचक ह्यांच्या चरणावरती समर्पित. आपुलिया बळे मी नाही बोलत सका कृपावंत वाचा त्याची या न्यायानं झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणावरती समर्पित आणि सेवेला पूर्ण विराम. दत्तात्रय महाराज की जय. उद्याची एक सूचना आहे. उद्याला ह्या जो ग्रंथाचं सांगत आहे ती उद्याला होईल. आणि म्हणून उद्याला येताना काय तर श्रवण करताना आपण त्या ठिकाणी श्रवणाचा मोबदला द्यावा. काहीतरी ह्या उद्देशाप्रमाणे आपल्याला जे काही 5-10 रुपये घडतील हे वाचक आणि सूचकांना द्यायचं आहे. आणि उद्याला येताना आपण आपल्या इच्छाशक्ती येता आपली जशी शक्ती आहे त्यानुसार या ठिकाणी ग्रंथावरती अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीची उद्याची सूचना आहे. दत्तात्रय महाराज की जय.